नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आज आपण ऐकणार आहोत शैलजा राजे यांच्या वेगळ्या वाट्या या पुस्तकातील तू माझा सांगाती. कथेचं नाव आहे तू माझा सांगाती. महेशने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि सारे घर हबकून उठले. महेशची नोकरी काही तशी साधीसुधी नव्हती. चांगला 1200 रुपये पगार होता त्याला. नोकरी सोडताना त्याने थोडा तरी विचार करायला हवा होता. हे असे एवढे बेजबाबदार वागणे महेशला शोभत नव्हते. आता काही तो एवढा लहान नव्हता. असा मूर्खपणा करण्यापूर्वी त्यांनी निदान 4 माणसांचा सल्ला तरी घ्यायचा होता. पण इतका शहाणपणा सुचता तर तो महेश राहताच ना. महेश आणि हा असा अक्करस्थळेपणा याची सांगड काही नवी नव्हती. महेशने आपल्या राजीनाम्याची वार्ता घरात सांगितली मात्र घरात जसे काही आग्यामाऊळ उठले. महेशची आई तर सर्वांगाने थरथर कापत होती. देवाजवळ बसल्या बसल्या ती म्हणाली, तरी मला वाटतच होतं देवाने एवढीसुद्धा बुद्धी कशी दिली याला. जन्माला आलाय तोच मुळी माझं तिरकं बगडं करायला. तुमचं कशानं, आमचंच सरळ व्हायचं नसेल. अजून किती दिवस हा असा दुसरा संसार चालवणं नशीब आहे कोणास ठाऊक. आपल्या मुलांचं करायला आम्हाला जन्मात कधी सवड व्हायचीच नाही का, ते त्या देवालाच माहीत. बोल ग बाई, तुझं बोलणं एकाचंच माझ्या भाली लिहिलं आहे. प्राक्तन का कधी कुणाला चुकलं आहे. वाटलं होतं हा लागला मार्गाला, येतील आता सुखाचे दिवस, काही 4 घास समाधानाने. पण कुठलं काय न कुठलं काय. घ्या ऐका, म्हणजे आज गेली 15-16 वर्ष राबले निस्तरले त्याचं काहीच नाही. एवढी वर्ष काय ह्यांनी कधी सुखानं घास गिळला नव्हता. ही काय रीत झाली वाटतं. आपल्या जाऊचे आणि सासूचे हे सवाल जवाबसुद्धा मकाटाने ऐकत होती. ऐकण्याकरीत दुसरे काही तिच्या हातात होते तरी काय. ज्या लग्नाला जेमतेम 8 महिने झाले होते, तिला आता 5वा महिना चालू होता. आणखी 4 महिन्यांनी आणखी एका माणसाची जबाबदारी वाढणार होती. खरे तर सासूबाईंना घेऊन स्वतंत्र बिराड करावे असे तिला नेहमीच वाटत आले होते. तसे तिने महेशजवळ एकदा बोलूनही दाखवले होते. त्यावर तो म्हणाला होता, माय गॉड, असं लगेच वेगळं व्हायचं. अगं बहिणीला तेवढंच निमित्त पुरेसं होईल गळजप करायला. पण आज सुद्धाला वाटत होतं, आपण आधीच वेगळे झालो असतो तर बरं होतं. जे काय व्हायचं होतं ते आपल्यापुरतंच झालं असतं. आता तिची मात्र केविलवाणा अवस्था होणार होती. कारण नसताना तिला सर्व गोष्टींना जबाब देणं भाग पडणार होतं. वहिनीच्या तोंडाला खळ नव्हती आणि आईच्या रडण्याला उसंत नव्हती. आपल्या नशिबाला दोष देत आई महेशच्या बालपणापासूनचा सारा पाडा वाचत होत्या आणि त्यातूनच पुष्कळच नव्या गोष्टी सुधाला कळत होत्या. वहिनीने महेशवर तोंडसुख घेतले होते. ऐकताना सुद्धाला वाईट वाटत होते, पण तरीही तिच्या मनात येत होते, वहिनीचे काही अगदीच चूक नाही. आज 12 ना 12 वर्ष त्यांनी आपल्या सासूचा संसार केला. आता कुठे महेशला धडवाना मार्गाला लागला होता, तर अवघ्या 2 वर्षात त्याने हा असा नवा मार्ग धरला. झेपणार आहे का त्याला हे सर्व? काय होणार आहे पुढे त्याचे? आज 4 दिवस आईही त्याला हाच प्रश्न विचारत होत्या. अरे, पुढच्या आयुष्याचा काय विचार केला आहेस का तू? यावर महेश शांतपणे म्हणत होता, पुढच्या आयुष्याची हमी मी आजच कशी देऊ? पण ते चांगलं माझ्याप्रमाणे जावं म्हणूनच ही तर धडपड. हातातला सोन्याचा घास दूर सारलास. अरे, तुला वेडबीड तर लागलं नाही ना, की कुणी काही चेटिक-बुटीक केलं तुझ्यावर? ही एवढी मोठ्या पगाराची नोकरी अशी चटकन लागली म्हणताना फुटायचेच डोळे कुणाकुणाचे. मला तरी तेच वाटतंय. शांती-बिंती करून घेते गुरुजींच्याकडनं. आईचे हे बोलणे पुरे व्हायच्या आतच घरात वहिनीच्या हातून भांडी कोसळली होती. त्या आतूनच गरजा होत्या. आत्तापर्यंत पुष्कळ झाले देवधर्म आणि गंडेदोरे. मुळातच ज्याला सुधारायचे नाही त्याला बळबळ दावणीला बांधायचा वेडेपणा आता मुळीच करू देणार नाही मी यांना. मी साफ सांगून टाकले ह्यांना. आता माझ्या संसारात मला काही नीटसा विचार केलाच पाहिजे. कर बाई कर. माझ्या संसाराचे खूप कष्ट झालेत तुला. नाही, मी आता काही सांगणार नाही तुला. आता काही सांगासवराची सुद्धा लाज वाटते मला. करणाऱ्याला नसली तरी पाहणाऱ्याला लाज असतेच. महेश सारा ऐकत शांत उभा होता. सुद्धा ते सारे पाहत होती. तिला महेशच्या साऱ्याच गोष्टींचं नवल वाटत असे. याने एवढी मोठी नोकरी सोडली, मला विचारले नाही. याने आता पुढे काय करायचे ठरवले आहे याचा मला पत्ता नाही. अरे, मी कुणीच नाही का तुझी? असं काय वागतो आहे माझ्याशी? माझी नसली तरी आपल्या होणाऱ्या बाळाची तरी काही काळजी वाशील. मनातल्या मनात काहीशी चिडलेली सुद्धा तशीच कामे उरकत होती. महेश घरातच होता. एरवी तो असा घरात असला म्हणजे ती हळूच काहीतरी कारण काढून खोलीत जात असे. त्याच्याशी 4 शब्द बोलत असे. त्याची थट्टा करत असे. करून घेत असे. केवढे सुख होते अशा देवघेवीत. पण आता तिचा पायच खोलीकडे ओढत नव्हता. त्याने राजीनामा दिल्यापासून हे असेच झाले होते. खरे तर एका कॉटवर दोघं झोपत होती, पण पाठीला पाठ लावून. जणू युगायुगांची भिंत दोघांमध्ये उभी होती. या साऱ्या गोष्टींचा सुद्धाला फार त्रास होत होता. त्या दिवशी महेशने आपण नोकरीचा राजीनामा दिल्याचे दादांना सांगितले न तो बाहेर निघून गेला. मागे कोण काय बोलले, कुणावर कसली प्रतिक्रिया झाली
याच्याशी जणू संबंधच नव्हता त्याचा. दुसऱ्या कोणाचा नव्हता त्याने विचार करायचा, पण निदान सुधाचा विचार करणे त्याचे कर्तव्य नव्हते काय? ती त्याची कुणीच नव्हती का? केवळ अवघ्या 8 महिन्यांपूर्वीच ना त्याने तिला घरात आणली होती, आपल्या सुखदुःखाची भागीदारी म्हणून. त्या दिवशी तो बाहेर गेला न तोंडी सापडली होती सुधा. दादांनी तिला हाक मारली होती, विचारले होते, महेशने नोकरी सोडली, मग त्याला दुसरी कुठली आणखी चांगली जास्त पगाराची नोकरी मिळाली आहे काय? उत्तर देण्याऐवजी सुधाच्या तोंडून एक हुंदकाच बाहेर पडला. महेशने राजीनामा दिला हेच जिथे तिला माहीत नव्हते, तिथे दुसऱ्या नोकरीचे काय माहीत असणार? तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला आणि आई कडाडल्या. उगाच भरल्या घरात गळा काढू नको. असल्या कांगाव्याला कुणी फसणार नाही, समजलीस? कुठे परगावी नोकरी मिळाली असेल तर तसं सांग की. परस्पर वाईटपणा न घेता वेगळं व्हायचा तो एक बरा नवीन मार्ग असतो. तसंच काहीसं असणार. दुसरं काय? कुठे कुठल्या गावाला जायचं आहेत महेश भाऊजी? मला माहीत नाही. सुधा कशीबशी बोलली. तुला माहीत नाही? खरंच माहीत नाही? तिच्या सांगण्यावर विश्वास बसला होता तो फक्त दादांचा. जाऊबाई न सासूबाई त्यावेळी एक झाल्या होत्या. दोघींनी मिळून जेवढे बोलून घेता येतील तेवढे तिला बोलून घेतलेले होते. हे सारे सुधाचेच कारस्थान आहे याबद्दल त्यांची पक्की खात्री होती जणू. सकाळी बाहेर पडलेला महेश 3 वाजता घरी आला. एरवी तो असा कधी उशिरा जेवायला आला तर आई लागलीच उठून येते. वहिनी आपल्या खोलीतून त्याच्यासाठी कुठे काय राखून ठेवले याची सूचना देते. पण आज तो आल्याची कुणी दखलच घेतली नाही. सुधाला उठणे भाग होते. खरे तर सकाळच्या प्रकाराने सुधाचे डोके भारी जड झाले होते. पोटातल्या गर्भांनी ढुशा मारून तिने खाल्लेल्या अन्नाचा कण न कण बाहेर काढून टाकला होता. त्यामुळे ती पुरती थकून गेली होती. वाटलं होतं उठूच नाही. इतर वेळी ती अशी पडलेली असती तर लगेच तिची मोठ्या मायेने, प्रेमाने, कळकळीने चौकशी झाली असती. सासूबाई मोठ्या मायेने म्हणाल्या असत्या, पड तू सुधा, बघते मी महेशकडे. पण आज साऱ्या सकाळचा उपाशी बाहेर पडलेला महेश घरी आला तरी त्याचे कुणाला काहीच वाटत नव्हते. नोकरी सोडून आज तर खरे अवघा दिवस उलटला होता आणि लागलीच सारे घर बदलले होते. सुधाला या साऱ्या वागण्याचे मोठे नवल वाटत होते. माणसे एवढे पैशाला महत्त्व देतात? माझा महेश म्हणून अहोरात्र जप करणाऱ्या सासूबाई आज ढंब होत्या. आणि महेश भाऊजींची सारी तराच वेगळी. त्यांचं नीट जिथल्या तिथे करावं लागतं हो, नाहीतर गेलीच स्वारींची तब्येत. असं मोठ्या कौतुकाने आल्या गेल्या जवळ बोलणाऱ्या सासूबाईंना आज महेशचे सारे अवगुण आणि अवलक्षणेच आठवत होती. सुधाला वाटत होते आपणही उठू नये. पण महेशने नोकरी सोडली म्हणून नव्हे, त्याने नोकरी सोडली त्याच्यापेक्षा तिला त्याच्या वागण्याचा राग आला होता. त्याने तिच्याबद्दल परकेपणा दाखवला होता याची खंत वाटत होती तिला. आपल्या जीवनाचा जोडीदार म्हणून घेणारा महेश, पण आपल्या जीवनात बदल करणारी एवढी मोठी घटना त्याने तिला सांगितली नव्हती याची तिला दुःख होत होते. तिला वाटत होते महेशला साऱ्या गोष्टींचा जाब विचारावा, पण महेशने जणू तिच्याशी अबोलच धरला होता. त्याच्या या साऱ्या वागण्याचेच तिला नवल वाटत होते. गेले 8 महिने आपल्याला मिठीत घेऊन तिच्याशी लाडे बोलणाऱ्या महेशचे सारे शब्द कुठे गेले ती तिला कळत नव्हते. तिचा कुठलाही अपराध नसताना तिला शिक्षा मिळत होती सर्वांकडून, सर्व बाजूंनी. जेवायला वाढताना त्याच्याशी काहीतरी बोलावे, निदान एवढा वेळ कुठे होतात असे तरी विचारावे, असे मनात असूनही तिला शब्द फुटत नव्हते. तिच्या नकळत तिच्या ओठांनी जणू तिच्याशी असाकार पुकारला होता. आपल्याला बोलावेसे वाटत असूनही का बोलता येत नाही हेच तिला कळत नव्हते. मात्र तिच्या मनात येत होते, मी बोलत नाही हे याला कळत नाही काय? मग ह्याने जरा आपणहून बोलायला सुरुवात केली तर काय होईल? हा एकदा बोलायला लागला की आपोआप हा सारा अडसर दूर होईल. त्याच्या मनात काय आहे, याचे पुढचे बेत काय आहेत हे मला कळेल. काही झाले तरी सारे मला कळायलाच हवे. मी पत्नी आहे त्याची. नुसती पत्नीच का, मी त्याची मैत्रीणही नाही का? सुद्धा हा प्रश्न वरचेवर स्वतःलाच विचारत राही आणि मग त्या प्रश्नाचे उत्तर ती वेगवेगळ्या प्रसंगातून मिळवण्याचा प्रयत्न करी. किती लहानपणापासून ती महेशला पाहत आली होती. तिला महेशचे अगदी पहिला दर्शन आजही आठवत होते. आणि मध्यंतरी आपल्या बाळाचं स्वप्न रेखाटताना ती महेशला म्हणाली होती, तुझं दप्तर होतं ना, तसंच दप्तर मी प्रथम हातात देणार बाळाच्या. तसं कुठं दिसलं तर घेऊन ये हां. अगं पण मलाच कुठं आठवते माझं दप्तर कसं होतं ते, तुझं काहीतरीच बुवा. महेशला काही आठवत नसले तरी सुधाला सगळे आठवत होते. त्याचे ते निळ्या रंगाचे दप्तर, त्या दप्तरातील सुंदर सुंदर रंगीत चित्रे, ती दाखवताना महेशने दाखवलेली ऐट, सगळे तिला आठवत होते. ती चित्रे काही हत्ती घोड्यांची नव्हती, ती सारी चित्रे होती वेगळ्या मशिनांची. तिने फुरगटून विचारले होते, हे काय रे, ही कसली चित्र? मला नाही आवडत ती. ती चित्र तुला आवडत नाहीत? मला चांगली चित्रं आवडतात. मग ही चांगलीच आहेत, बघ तरी. हे बघ, हे कपडे शिवतात ना ते मशीन, हे सायकलचं, हे बघ त्या रस्त्यावर ट्रक उभा आहे ना त्याचं. त्यात काय बघायचं, मला नाही आवडली. मग जा तर, फुट, तूही नाही आवडत.
कट्टी तुझ्याशी. पुन्हा माझ्याशी बोलू नकोस. हे आणि असलेच संवाद त्यांच्यात नेहमी होत. खरे तर त्या दोघांची गट्टी व्हावी असे कुठलेच सारखेपण त्यांच्यात नव्हते. महेश इंग्लिश तिसरीत होता तर सुधा मराठी तिसरीत. सुधाचे वडील बडे ऑफिसर होते तर महेशला वडीलच नव्हते. त्या वाड्यातल्या पोटमाळ्यावर महेशची बिराड होते. आई, मोठा भाऊ, 3 बहिणी न सर्वात लहान महेश. महेशची आई सुधाच्या आईला नेहमी मदत करायला यायच्या. मग महेशच्या एका बहिणीचे लग्न सुधाच्या आईनेच जमवले होते. महेशच्या भावाचे लग्न झाले तेव्हा सुद्धा आपल्यालाच वहिनी आल्याचा आनंद झाला होता. महेशच्या घरात तिचे खूप कौतुक व्हायचे. महेशच्या बहिणींची तर ती फार लाडकी होती आणि महेशची तर ती मैत्रीणच होती. महेश वाचून तर तिला मुळीच करमत नव्हते आणि महेशलासुद्धा हरघडी सुद्धा लागत नव्हती काय. खरं तर त्याची हीच वृत्ती कालपरवापर्यंत होती आणि मग याच वेळी त्याला काय झाले असावे हे सुद्धाला कळत नव्हते. घरातले वातावरण कसे तंग झाले हे त्याला दिसत नव्हते का. घरात तिचा कसा कोंडमारा चालला आहे हे न समजण्या इतकत महेश काही खासच आडमोठा नव्हता. आतापर्यंतचा सुधाचा अनुभव फार वेगळा होता. तिच्या बारीक-सारीक गोष्टींकडे त्याचे किती लक्ष असायचे. अगदी कालपरवापर्यंत. सुधाला मागच्याच महिन्यातली गोष्ट आठवली. त्या दिवशी तिला असेच काही बरे वाटत नव्हते. जाऊबाई बाहेर गेल्या होत्या. सासूबाई जपाला बसल्या होत्या. ती आपल्या खोलीत कॉटवर पडली होती. महेश आला न तिच्या कॉटवर बसला. तिने म्हटलं, एवढा वेळ कुठे होतास रे. तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्याने तिला उठून बसवले न तिच्या हातात एक पार्सल दिली. मागे केव्हा तरी तिला आंबे खावे असे वाटत होते. हा आंब्यांचा मौसम नव्हताही आणि तरीही त्याने तिच्यासाठी धडपड करून आंबे मिळवले होते. सुधाला ते आंबे पाहूनच किती तृप्त वाटले होते. तिची ही तृप्ती काही आजची किंवा तेवढ्यापुरतीच नव्हती. त्याला मशिनरीची आवड होती. तिला गाण्यात वाचण्यात रस होता. त्यासाठी तो कितीदा तरी एखाद्या जलशाला आला होता. तिच्यासाठी बसला होता. तो इंजिनियर झाला आणि त्याच दिवशी तिने आपल्या घरात आपला मानस कळवला. महेशच्या घरची परिस्थिती आता बरीच सावरली होती. बहिणी लग्न होऊन गेल्या होत्या. महेशच्या दादांना चांगली बऱ्यापैकी नोकरी होती आणि आता तर खुद्द महेशच स्वतः इंजिनियर झाला होता. महेशच्या वडिलांनी शब्द टाकताच त्याला चांगली नोकरी लागली होती. सुधा त्या घरात आली होती. सर्वांनाच आनंद झाला होता. सुधाच्या सुखाच्या साऱ्या स्वप्नाला जसा आकार आला होता. निळ्या आकाशात उडता उडता सोनेरी पक्षी तिच्या दारी येऊन गात होता. त्या गाण्याच्या मधुर आलापेने सुधा तन मन हरपून बसली होती. मनोमनी सुखावली होती आणि आता मध्येच ही सावट तिच्या सुखस्वप्नांवर येऊन स्थिरावली होती. ती आता कधी दूर होणार होती हे तिला सांगता येत नव्हते. ती मनातून फार धास्तावली होती. महेश मुकाट्यानेच जेवला कसला. ताटातले पदार्थ चिवडून उठला. एरवी त्याला जेवण आवडत नसले तर त्याने नाना खोडी काढल्या असत्या. नावे ठेवली असती. तिला चिडवले असते. पण आज तो एक शब्द न बोलता जेवला न उठून गेला. सुधाला त्याच्या असल्या वागण्याचे दुःख होत होते. त्याने राजीनामा दिला याची तिला मुळीच काही वाटत नव्हे. त्याची नोकरी जरी गेली असती तरी त्याचे दुःख झाले नसते. महेशच्या हुशारीवर, कर्तबगारीवर तिचा पूर्ण विश्वास होता. तिला वाईट वाटत होते ते त्याच्या असल्या आडमुठ्या वागण्याचे. तो तिला आपली मानायला तयार नव्हता याचे. त्याला काय वाटत होते. त्याने नोकरी सोडली म्हणून इतरांसारखी तीही त्याच्यावर चिडली असेल, रागावली असेल. छे, ती मुळीच चिडली नव्हती, रागावली नव्हती. तिला एवढेच म्हणायचे होते. हे सारे ठरवताना त्याने तिला नीट सांगायचे होते. तिच्या आणि त्याच्याही पुढच्या आयुष्याची ही वेगळी सुरुवात नव्हती का. पण या सुरुवातीलाच त्याने तिला असे का म्हणून दूर सारावे. तिचे पुढले सगळे आयुष्य हे असेच जाणार होते का. तिच्या जीवनाला आता वेगळी कलाटणी मिळणार होती. ती का वाटेल ते सहन करायला तयार होती. तिला सहन होणार नव्हता तो महेशचा हा असला दुरावा, जीवघेणा अबोळा. महेश अलीकडे घरात फारसा राहतच नव्हता. येई तो फक्त जेवण्यापुरता, राही तो फक्त नेजण्यापुरता. सुद्धा मनातून धसकली होती. हा एवढा महिना पुरा झाला की ती माहेरी जाणार होती. तिच्या बाबांनी रिटायर झाल्यावर नाशिकला घर बांधले होते. एकदा माहेरी गेली की महेश तिला वरचेवर भेटायला येईलच अशी तिला खात्री नव्हती. तिला तर महेशपासून दूर जाणे यावेळी अगदी संकटच वाटत होते. महेशचे मन स्थिर नव्हते. कोणत्या कारणासाठी त्याने राजीनामा दिला हे तिला माहीत नव्हते. महेशने ते तिला सांगितले नव्हते. ती एकदा माहेरी गेली की महेश तिला वरचेवर भेटायला येईलच अशी तिला खात्री नव्हती. तिला तर महेशपासून दूर जाणे यावेळी संकटच वाटत होते. महेशचे मन स्थिर नाही. कोणत्या कारणासाठी त्याने राजीनामा दिला हे तिला माहीत नव्हतं. शिवाय ते तिला सांगितलं नव्हतं. सांगण्याची आवश्यकता होती पण तो सांगेलच असा भरवसा नव्हता. या बाबतीत आपणहून काय विचारायचे असे तिला वाटत होते आणि तरीही ते विचारण्याची मात्र तिला फार भीती वाटत होती. तिला वाटत होते न जाणो महेशला यात अपमान वाटला तर. त्याला वाटायचे की मी नोकरी सोडली या गोष्टीचा इतरांप्रमाणेच हिलाही धक्का बसला असावा. ही हैराण झाली असावी. सासूबाई, जाऊबाई यांच्या वागण्याचा पैंतरा आता आणखी वेगळा झाला होता. आता अधूनमधून त्या सुधाला समजावणीच्या सुरात म्हणत होत्या.
अगं तो पहिल्यापासूनच हा असा बडक डोक्याचा. तू जरा त्याच्या पोटात शिर. नोकरीत काही दगाफटका झाला आहे का? काय एवढे त्याचे असे डोके तडकले? तुझ्या बाबांना तरी 4 गोष्टी सांगायला सांग त्यांना. त्यांनीच नोकरी लावली होती. आताही पाहतील ते आणखी कुठेतरी. 150 कमी असले तरी काही बिघडत नाही. पण रिकामे राहण्याचा काय अर्थ? पुरुषाला शोभा नाही नोकरीशिवाय. हे आणि असेच काही बाई ते आलटून पालटून सांगत. सुधा सारे ऐकून घेई. महेश माझ्याशी एक अक्षरानेही काही बोलत नाही हे कोणाला सांगण्यात तिला अपमान नव्हता काय? महेश आणि ती यांच्यातला हा तणाव कोणाच्या ध्यानी येऊ नये अशी तिची धडपड होती. आणि ही अशी धडपडत असताना तिच्यावर पडत असलेला ताण आता दिवसेंदिवस आणखी असह्य होत होता. त्या दिवशी महेश साऱ्या सकाळचा बाहेर पडला होता. आता रात्री 9 वाजून गेले तरी त्याचा पत्ता नव्हता. अलीकडे दादांनी तर त्याची कोणतीच चौकशी करण्याचे सोडून दिले होते. ते फक्त कधीतरी विचारपूस करीत ते सुधाची. त्या दिवशी ते सुधाला म्हणाले, तो आला नाही, कदाचित आज येणारही नाही. त्याचा कोण भरोसा देणार आहे? तू आपली जेवून घे, समजलीस ना? तिने हो म्हटले, पण 3 वाजेपर्यंत न जेवता बसली होती. सासूबाईंनी किंवा जाऊबाईंनी तिची मुळीच चौकशी केली नव्हती. दादा मात्र तिला रागावले होते. त्यांनी स्वतःच्या हाताने तिला दूध प्यायला दिले होते. त्यांची ती माया पाहून ती गदगदली होती. दादांना म्हणाली, दादा हा असं का वागतो हो? दादा काळजीच्या स्वरात उत्तरले होते, मलाही कळत नाही पोरी. त्याला वाईट संकट लागली तर नसेल ना? हल्लीच्या दिवसात काय मोहाची नाकी पावलापावलावर असतात. चुकवणाराच शहाणा. पण सुधाला त्यांचे हे बोलणे तितकेसे पटले नव्हते. 15-20 दिवसात एवढ्या एखाद्या मोहाच्या आहारी जाणारा महेश नव्हता. तिच्या आणि महेशच्या रुजलेल्या जुन्या प्रीतीला काहीच अर्थ नव्हता का? महेश असा वाहणार नाही. त्याच्या मनात कसले तरी वादळ उठले आणि म्हणूनच तो असा वागतोय असेच तिला वाटत होते. रात्री 10च्या सुमारास महेश आला. ती दिवसभर उपाशीच होती. दादांनी पाजलेल्या कब्बर दुधावर 6वा महिना सरत आला होता. गेला संबंध महिना तिच्या मनावर ताण पडला होता. त्यामुळे तिची सारी कायाच तशी सुकली होती. त्यातच आज दिवसभराचा उपवास आणि चिंता. महेश आला. सासूबाई खोलीतूनच गरजल्या. काय थेऱ्या करायची असतील ती माझ्या माघारी करा. दुसऱ्याचं अपयश नको माझ्या माथी. ती तुझी बायको आणि तू काय वाटेल तो गोंधळ घाला. आज दिवसभर उपाशी आहे ती. महेशने सुधाकडे पाहिले. कोमेजलेली, सुकलेली सुधा थरथरत होती. तिची नजर खाली जमिनीकडे झुकलेली होती, श्रांत, क्लांत अशी. एवढ्या वर्षात महेशला सुद्धा अशी इतकी केवलवाणी कधीच दिसली नव्हती. कशानेही अशी अवस्था झाली हिची? केवळ आपण एका नोकरीचा राजीनामा दिला म्हणून? ही तर नुसती सुरुवात आहे. अजून पुढच्या आयुष्यात कितीतरी प्रसंग यायचे आहेत. ती अशीच कसणार आहे का? असे होऊन चालणार नाही. महेशने सुधाला हाक मारली, सुधा, सुधे. सुधाने खालची नजर वर उचलली नाही. ती तशीच तरत उभी राहिली. मात्र या तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिच्या घशाशी आलेला हुंका महेशला स्पष्ट दिसत होता. मोठ्या प्रयासाने तो ती आवरत होती. महेशने पुन्हा हाक मारली, सुधा, सुधा, रागावली आहेस काय तू माझ्यावर? यावेळी सुधाने महेशकडे पाहिले. तिच्या नजरेत आश्चर्य मावत नव्हते. हे का विचारणे होते? मी रागावले? अरे गेली कित्येक दिवसातले तुझे वागणे इतक्यात विसरलास? न बोलता सुधाच्या नजरेत हे असले अनेक प्रश्न उमटले. तिला वाटत होते, असं कसं हा? मी याच्यावर रागावले? अरे असे रागवता येत असते तर किती बरे झाले असते. हा असा मनाचा कोंडमारा तरी झाला नसता. महेश जवळ आला. त्याने सुधाच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा हा असा स्पर्श कितीतरी दिवसांनी झाला होता. थरथरत्या केळीसारखी सुद्धा महेशच्या खांद्यावर कोसळली. कित्येक दिवसांचा शीण आलाच होता. महेशने तिला आधार दिला आणि खोलीत आणले. तिथे तो असा कित्येक दिवसांनी तिच्या एवढ्या जवळ आला होता. आपल्या खोलीत येताच सुधाने आवेगाने महेशचे मस्तक आपल्या छातीशी ओढून घेतले. ती दाटल्या आवाजात बोलली, महेश, माझा राजा, अरे असं का करतोस रे? तुला काय झालं आहे हे मला कधीच का सांगणार नाहीस? महेश तिच्याकडे पाहत राहिला. आता आश्चर्य करण्याची वेळ महेशवर आली होती. तो समजत होता सुद्धा चिडली असणार, आपला राग, तिरस्कार करत असणार. आपण नोकरी सोडली हे एवढेच कारण तिच्या रागाला पुरेसे असणार. श्रीमंतीत, लाडात वाढलेल्या सुधाला आपला मार्ग पसंत नसणार. त्याने सुधाला विचारले, तू माझ्यावर रागावली नाहीस का? का रागवायचे मी तुझ्यावर? मी नोकरी सोडली म्हणून? खरे तर रागावले आहे. वाटलंच होतं मला. पण पुरतं ऐकून घे महेश, मी तुझ्यावर रागावले पण ती नोकरी सोडलीस म्हणून नाही. तू जो हा निर्णय घेतलास तो घेताना किंवा घेतल्यानंतर तुझे पुढचे बेत काय आहेत हे तू मला सांगितलं नाहीस म्हणून. मी तुझी कुणीच नाही का रे? का सांगितलं नाहीस तू मला? माझ्याबद्दल एवढा परकेपणा वाटतो तुला अजूनही? नाही ग, नाही, तसं नाही. मला वाटलं तुला हे सगळं आवडणार नाही
मुळातच तुला म्हशीचा तिरस्कार. असं बोलू नकोस. तुझी ती आवड मला माहीत नाही काय? आठवतो तुझ्या त्या काळ्या रापलेल्या तेलाने बरबटलेल्या हातांनी तर कितीदा मला मिठीत घेतलं. अरे हे सारे का मी म्हशीचा तिरस्कार करते म्हणून? ती गोष्ट वेगळी आहे राणी. पण आता मी ही नोकरी सोडून स्वतःचा धंदा काढणार आहे. तुझ्या कानाशी सदा ठाकटीक राहणार आहे. हे सारं सहन करशील? करीन रे, सारे सहन करीन. तू जवळ असलास तर काय वाटेल ते सहन करीन. म्हणशील तर तुझ्या त्या कारखान्यात घिसाड्याचे काम करायचीही माझी तयारी आहे. खरे, असे म्हणून महेश हसला. कितीतरी दिवसाने महेश असा हसला होता. त्याचे ते हसणे पाहूनच सुधाचा सारा शिन लोटला. ती मोहरली. महेशला बिलगून म्हणाली, आता मला सांग बघू, काय काय करायचं आहे आपण? सांगू, असे म्हणत महेशने तिला जवळ ओढून घेतली. तिच्या प्रश्नातला आशय सुधाला जाणला. ती त्याच्या कानाशी गाल घाशीत बोलली, समजलं मला. पण आता एक लक्षात ठेव. इथून पुढे हा असला जीव घेणं शिनोटा मला देऊ नकोस. तू जे काही पाऊल टाकशील ते कुठेही असू दे, मी तुझ्या मागे आहे रे. तुझी सांगाती आहे. महेश, तुझ्या ह्या नव्या साहसाचं मला काहीही वाटत नाही रे. तुझ्या ह्या नव्या उपक्रमात मी सदैव तुझी पाठ राखेन. एकदा विश्वास ठेव, मी तुझीच आहे. महेशने मान हलवली. शब्दाने बोलता येणार नाही असा भाव त्याच्या मनात दाटला होता. त्याला नवा हुरूप आला होता. उगाचच आपण हा एवढा मनस्ताप भोगला. आपणही भोगला आणि या सुधालाही दिला. याबद्दल तो काही बोलणार, तोच आतून आईचे ओरडणे ऐकू आले. काय रे, अजून उपास सुटायची वेळ नाही का झाली? महेशने उत्तर दिले, आई, उपास कधीच सुटला, पोट भरले आमचं. आणि मग हळूच त्याने विचारलं, खरं ना? धन्यवाद.